नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे नीट परीक्षेमध्ये यावर्षी जो स्कॅम झालेला आहे, नीट परीक्षा 2024 चा जो स्कॅम आहे त्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या विषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सर. सर, स्वागत आहे तुमचं. तर प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सर यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट व जेईईच्या तयारीसाठी आरसीसी भारतातील टॉप क्लासेसपैकी एक आहे. स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी ही एक टॉप क्लासेसमधली एक आहे. आणि त्याचबरोबर प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सर हे आरसीसीचे संस्थापक संचालक आहेत. ते केमिस्ट्री विषयात गोल्ड मेडल विजेता आहेत आणि त्यांनी सेट, नेट, JRF, DRDO, गेट, BARC, TIFR अशा अनेक राष्ट्रीय स्तरांवरील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत. दरवर्षी या क्लासेसमधून 1500 पेक्षा जास्त विद्यार्थी MBBS ला प्रवेश घेतात आणि 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी इंजिनियर्स होतात. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर सर, विषयाला सुरुवात करताना सगळ्यात महत्त्वाचं नीट 2024चा हा जो काही निकाल लागला तो खूप खरं तर शॉकिंग करणारा होता. कारण का यामध्ये काही ठिकाणी पेपर फुटी झाली, तर काही ठिकाणी आपण बघतो की पेपर उशिरा देण्यात आले. तर एकंदरीतच त्यांना ग्रेस मार्क म्हणजे एक्स्ट्रा मार्क्स देण्यासाठी हे सगळं प्रकरण केलं गेलं. नेमकं हे प्रकरण काय आहे? नीट 2024चा रिझल्ट खरंच अचंबित करणार आहे. मला वाटतं असा रिझल्ट 1 कोटी वर्षात पहिल्यांदा लागला असेल. कारण जवळपास 67 स्टुडंट्सला 720 पैकी 720 गुण आहेत आणि 44 विद्यार्थी NTA च्या वेबसाईटवरून दिलेत की 44 विद्यार्थ्यांना की फिजिक्स विषयामध्ये 2 आन्सर्स आहेत म्हणून आम्ही त्यांना आउट ऑफ मार्क दिले. म्हणजे आणि जे बाकीचे विद्यार्थी आहेत मॅडम ते एकाच सेंटरचे विद्यार्थी आहेत. त्यातले जे 6 विद्यार्थी आहेत, ज्या 6 हरियाणामधून ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली ते 6 विद्यार्थी जे एकदाच त्यांनी फॉर्म भरला त्यांच्या फॉर्ममध्ये पण खूप साम्यता आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी आउट ऑफ मार्क घेतले त्यांचे फॉर्म बघा जवळपास 2-2, 3-3 लाखाचा फरक आहे. पण यांच्या फॉर्ममध्ये 200-300 फक्त नंबरचा फरक आहे. आणि एकदाच फॉर्म भरले आणि एका सेंटरच्या 6 मुलांना आउट ऑफ मार्क आहेत. आणि नीटच्या इतिहासात पहिल्यांदा की 719 मार्क 718 मार्क पडले. असे मार्क पडत नसतात. कारण एखाद्या विद्यार्थ्याने एक क्वेश्चन नाही सॉल्व केला तर 4 गुण कमी होतात. समजा चुकीचा सॉल्व केला तर ते 4 आणि 1 निगेटिव्ह मार्क 1 गुण कमी होतो, 5 गुण कमी होतात. म्हणजे समजा एका विद्यार्थ्याने नाही सॉल्व केला तर 716 गुण मिळतील आणि जर सॉल्व करून चुकला तर 715 मिळतील. पण 718 आणि 719 गुण असे कसे आले? तर आम्ही ज्यावेळेस NTAचं एक्सप्लेनेशन काय दिलं की आम्ही त्यांना ग्रेस मार्क दिले. ग्रेस कोणत्या बेसिसवर दिले की NTAची एक्झाम तेवढी कडक एक्झाम आहे. 2ची एक्झाम ते 11 वाजता सुरू करतात आणि ते सांगतात की विद्यार्थ्यांना पेपर देण्यामध्ये लेट झाला तर आम्ही त्याला म्हणजे टायमानुसार ग्रेस मार्क दिले. कसे ग्रेस मार्क दिले? समजा एखादा विद्यार्थी 20 मिनिट लेट आला तर 1 मिनिटात तो एक क्वेश्चन सॉल्व केला असता. म्हणजे किती झाले? 20x4 म्हणजे 80 मार्क ग्रेस. 160 मार्क ग्रेस आहेत, 180 मार्क ग्रेसेस आहेत. असे जवळपास 1563 मुलं ग्रेस आहेत. म्हणजे बघा NTA हे कुठंच मेन्शन केलेलं नाही NTAच्या प्रॉस्पेक्टमध्ये वगैरे की ग्रेस सिस्टीम असते वगैरे. NTAने काय सांगितलं? टाईम लॅप्स झाला तर टाईम द्या. आणि त्यांनी कुठला हवाला घेतला की CLAT म्हणून एक्झाम होती आणि माननीय सुप्रीम कोर्टाने रिझल्ट दिला होता 2018मध्ये की समजा असा टाईम लॅप झाला तर त्याला ग्रेस मार्क द्यावेत. पण सुप्रीम कोर्टाने हेही मेन्शन केलं होतं हा फॉर्म्युला कुठं वापरू नका, रेअरेस्ट केसमध्ये हा फॉर्म्युला वापरा. आणि NTAनं एवढ्या जी एक्झाम ज्या मुलांचं जीवाचं रान करून जे विद्यार्थी अभ्यास करतात, जे MBBSच्या जागाच महाराष्ट्रामध्ये आहेत 4972 जागा आणि त्यातल्या 1500 म्हणजे नॅशनल लेव्हलचं पाहिलं 1563 मुलांना ग्रेस आहे. आणि ते पण ग्रेस 200 मार्क 250 मार्क 300 मार्क. NTAनं सांगितलं की आम्ही 720 पण ग्रेस देऊ शकतो. म्हणजे टाइम द्यायला पाहिजे. अन्यायच होतो हा एक प्रकारचा. खूप मोठा अन्याय होतो मॅडम. आणि याविरुद्ध आरसीसी मधील 4 विद्यार्थ्यांनी यावर याचिका दाखल केलेली आहे आणि तुम्ही स्वतः जनहित याचिका देखील दाखल केलेली आहे. तर या याचिकेमध्ये नेमक्या काय मागण्या केलेल्या आहेत? आमचं हे एकच मागणं आहे, ग्रेस सिस्टीम आम्हाला मान्य नाही. कारण NTAनं कधीच आत्तापर्यंत कुठल्या त्यांच्या प्रॉस्पेक्टमध्ये ही ग्रेस सिस्टीम दिलेली नाही आहे. हा खूप मोठा अन्याय होतो अभ्यास करण्यावर. कारण एका मार्कावर 200 मुलं असतात आणि ही जर तुम्ही ग्रेस एवढं मोठी ग्रेस देत असाल ही ग्रेस सिस्टीम आम्हाला मान्य नाही. आमचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, एका सेंटरच्या 6 मुलांना आउट ऑफ मार्क कसे आले ज्यांनी एकदाच फॉर्म भरला आणि 718 मार्क 719 मार्क कसे आले हा आमचा दुसरा मुद्दा. म्हणजे त्या सेंटरचे 8 मुलं येते म्हणजे नक्कीच. आणि ज्यावेळेस नीटचा पेपर फुटला पटण्यामध्ये FIR दाखल आहे की पेपर फोडला म्हणून.
आणि आणि एक्झाम चालू असताना आपल्या टी व्हीवर पण आहे ते, आणि एक्झाम चालू असताना मुलांना उचललं मुलांना, त्यातल्या 4 मुलांनी मान्य केलं पेपर फोडला होता, आणि 12 लोक आज FIR दाखल आहे, त्याला अरेस्ट पण ते लोक आहेत. आणि म्हणजे ह्या पेपरची व्याप्ती कुठंपर्यंत आहे. मी ज्यावेळेस मॅडम लातूरला आणि काल संभाजीनगरला काही कॉम्प्युटर सेंटर मी सहज चौकशी करतो, काही मुलं इकडले सुद्धा मुलं हरियाणामध्ये सेंटर घेत आहेत. म्हणजे कुठंतरी लिंक झाला असं वाटते, कारण हा पेपरची व्याप्ती फक्त त्या 6 मुलापुरतं किंवा 8 मुलापुरती मर्यादित नाही, ही पेपर व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणून आत्तापर्यंत कधीच एवढा रिझल्ट लागला नाही, एवढा रिझल्ट लागला. म्हणजे बघा, मागच्या वर्षी मेरिट लिस्ट पाहिली तर 605 मार्कावर म्हणजे 26,000 रँक होता. यावर्षी 605 गुणावर 76,000 रँक आहे. म्हणजे सगळे हुशार मुलं 2024ला जन्मले का? एक 20% फ्लक्च्युएशन आपण धरू शकतो. हे पेपर फुडलेली व्याप्ती खूप मोठी आहे. आम्ही ती मागणी, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जोपर्यंत सखोल चौकशी होणार नाही, कुठलीच लिस्ट डिक्लेअर नाही करायला पाहिजे, आमची ही मागणी. आणि ह्याची व्याप्ती किती मोठी आहे, नंतर जिथं जिथं मुलावर अन्याय होतोय तिथं याचा उलगडा झाला पाहिजे, म्हणून आम्ही काल जनहित याचिका दाखल केली मॅडम. आणि विद्यार्थ्या ज्या मुलावर अन्याय झाला त्याही आमच्या RCC मुलांनी याचिका दाखल केली. ओके. तर प्रेक्षकांनो, प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांनी जी याचिका सादर केलेली आहे, एक्झॅक्टली यांनी काय धडपड केलेली आहे ते आपण पाहूयात. नीट 2024 मध्ये जो रिझल्ट लागला, ज्याच्यात खूप गोंधळ झालेला आहे. जवळपास 1570 मुलांना ग्रेस मार्क देण्यात आलेले आहेत. 8 विद्यार्थ्यांना एका सेंटरचे आउट ऑफ मार्क आहेत, आणि जवळपास 3 स्टेटमध्ये पेपर फुटलाय. म्हणजे कधी कधी हा प्रश्न पडतोय की वन नेशन वन एक्झाम म्हणजे NTA खरंच ही एक्झाम घेण्यास सक्षम आहे का? मागच्या 18 वर्षापासून मागच्या 18 वर्ष महाराष्ट्रामध्ये CET एक्झाम होती, एकदाही पेपर फुटला नाही. तर कालच आपण 4 विद्यार्थ्यांमार्फत संभाजीनगरच्या औरंगाबाद हायकोर्टमध्ये आपण काल याचिका दाखल केली 4 विद्यार्थ्यांमार्फत. आज आपण जनहित RCC मार्फत जनहित याचिका पण दाखवत आहोत. खरंच NTA सक्षम आहे का? म्हणजे काही स्टेटमध्ये पेपर फोडायचा, तिथे विद्यार्थी न अभ्यास करता डॉक्टर होणार आमचे, आणि काही स्टेटमध्ये जीवाचं रान करू विद्यार्थी अभ्यास करणार आणि त्यांचा नंबर लागणार नाही, आणि हे सगळे पेपर फुटे एम्स लागणार, टॉप कॉईल लागणार. हे असं होत असेल तर मला असं वाटतं NTA खरंच सक्षम नसेल तर प्रत्येक स्टेटला जसं महाराष्ट्र पहिले CET एक्झाम होती तसं परत महाराष्ट्रामध्ये परत CET एक्झाम का घेऊ नये याचाही विचार करावा. याच्यासाठी आम्ही जनहित याचिका आज संभाजीनगरच्या औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये दाखल करत आहोत. आम्ही औरंगाबाद, संभाजीनगर असेल, मुंबई, दिल्लीपर्यंत भांडणार आहोत, हे सोडणार नाही. RCC विद्यार्थ्यांसोबत आहे. मी एवढं विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, अजिबात घाबरू नका. महाराष्ट्रात खूप मोठा अन्याय होतोय महाराष्ट्र विद्यार्थ्याला. यावर्षी आता दरवर्षी महाराष्ट्रात खूप असंख्य विद्यार्थी एम्स लागत होते, यावर्षी 25 मुलं बी लागतील का नाही की हे सगळे पेपर फुटे लागतील, ही अशी अवस्था आहे. ज्याला 720 मार्क आहेत तोही एम्स दिली लागणार नाही. हे सगळे पेपर फुटल्याशिवाय एवढे मार्क पडत नाही. खूप कारण बिहारमध्ये, राजस्थानमध्ये, हरियाणामध्ये FIR दाखल आहेत की पेपर फोडलेला. त्या विद्यार्थ्यांनी पेपर फोडला, पोलिसांची कारवाई केलेली, आणि तो पेपर तेवढ्याच मुलांनी वापरला का? खूप मुलापर्यंत हा पेपर पोहोचलेला आहे. म्हणून आम्ही संभाजीनगरच्या औरंगाबाद हायकोर्टमध्ये आम्ही ही दाद मागत आहोत. आणि आम्हाला वन नेशन वन एक्झाम जर घ्यायची असेल तर खूप प्रामाणिकपणे घ्यावी, अन्यथा आमची CET खूप चांगली ही म्हणण्याची वेळ आहे. मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, काल आपण 4 विद्यार्थ्यांमार्फत संभाजीनगरच्या औरंगाबाद हायकोर्टमध्ये आपण काल याचिका दाखल केलेली आहे, आणि आज आपण जनहित RCC मार्फत जनहित याचिका पण दाखल करत आहोत. आपल्या महाराष्ट्राचे वैद्यकीय मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेबांचं म्हणणं आहे की नीटमध्ये खूप मोठा गोंधळ आहे, आम्हाला CET द्या. मी सरकारला विनंती करू इच्छितो की आपण एक सखोल चौकशी करावी, आणि याच्यावर आणखी एक उच्च कमिटी स्थापन याच्यावर कंट्रोल करण्यासाठी आपण समिती स्थापन करण्यात यावी. विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, बेटा RCC आपल्या सोबत आहे, शेवटपर्यंत आम्ही आपल्या सोबत राहू, एवढं मी सांगू इच्छितो. तर सर, या याचिकेद्वारे नेमकं तुम्ही काय साध्य करू इच्छिता? आमचं एकच फक्त मॅडम, खूप काही अक्षरशः पालक स्वतःचं जमीनदार विकून त्याला शिकवत असतात. खूप गरीब घरचे मुलं घडत असतात. मेडिकल सारख्या एवढ्या नॅशनल वन नेशन वन एक्झामची ते तयारी करत असतात. मॅडम, आपल्या महाराष्ट्रामध्ये मी 18 वर्ष CET एक्झाम शिकवली, एकही वर्ष पेपर फुटला नाही हो. आणि NTA दरवर्षी कुठं ना कुठं असे प्रकरण होतात आणि ते दाबले जातात. बघा ना, यावर्षी तर ज्या दिवशी आपल्या लोकसभेचा रिझल्ट होता तसं डेटची रिझल्ट काय होती 14 जून, तर जवळपास 10 ते 12 दिवस आधीच रिझल्ट डिक्लेअर केला 4 जूनला. आणि म्हणजे त्याचा किंवा हे कुठं जास्त हे होऊ नये,
त्याच दिवशी का डिक्लेअर करायचं? कारण सगळा भारत देश लोकसभेच्या रिझल्टच्या मागं होता. तर मला असं म्हणायचं त्या दिवशी रिझल्ट का डिक्लेअर केला? तर आमची हेच मागणी, ग्रेस सिस्टीम नको आहे. या जे 8 मुलं जे आहेत एका सेंटरच्या आउट ऑफ मार्क गेले. आतापर्यंत नीटमध्ये 720 गुण एक किंवा 2 मुलं असायची. याच वर्षी 67 विद्यार्थी आहेत आणि त्यात हे 8 विद्यार्थी आहेत ज्याला ग्रेस मिळाला. ग्रेस पण किती? 180 मार्क, 240 मार्क असा ग्रेस आहे. असे 1563 मुलं आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि पेपर फुटलेली व्याप्ती कुठपर्यंत आहे हे सगळं शोधून काढलं पाहिजे. कारण हे खूप मुलांच्या भवितव्याचे प्रश्न आहे. एक डॉक्टर म्हणजे एक कुटुंब असतो, तो एक विद्यार्थी नसतो. बरोबर. आणि सर, एकंदरीतच ग्रेस मार्क्स म्हणजे जे एक्स्ट्रा मार्क्स देण्यात येतात त्या पद्धतीवर तुमचं काय मत आहे यावर? हर्षाली मॅडम, माझं स्पष्ट मत आहे, ग्रेस मार्किंग, ग्रेस सिस्टीम नसते अशा नॅशनल लेवलच्या टाईम. बघा ना, का ग्रेस सिस्टीम तुम्ही देऊ शकता? बघा, त्यांनी काय उशीर आला हर्षाली मॅडम, तर मला सांगावं असं वाटतं, समजा आपण एखादा पेपर सॉल्व्ह करतो, आपण काय करतो? पहिल्यांदा इझी क्वेश्चन सॉल्व्ह करतो आणि नंतर टफ क्वेश्चन्स शेवटी ठेवतो. ह्या मुलांना टाइम उशिरा दिला पेपर, तर ह्या मुलांना सगळे जे टफ क्वेश्चन होते सगळ्यांचे ग्रेस देऊन टाकले. म्हणजे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणार नाहीयेत, त्याचे तुम्हाला 120 मार्क घ्या, तुम्हाला 80 मार्क घ्या ग्रेस मार्क. ही ग्रेस मार्क सिस्टीम अजिबात मान्य नाही. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ओके. आता सर, ही याचिका जी तुम्ही सादर केली आहे याला यश मिळेल का? याचा तुम्हाला पूर्ण विश्वास आहे का तुमच्या टीमला? तुम्हाला मॅडम, मला 100% मला विश्वास आहे. 2015मध्ये पण असं झालं होतं आणि 2015मध्ये रीनीट घेतली होती. आमचं एकच मागणं या प्रसंगी, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जिथं कुठं अन्याय झाला असेल, जिथं कुठं जिथं पेपर्स फुटले, ज्या ठिकाणी ह्या पेपरची व्याप्ती पूर्ण शोधून काढली पाहिजे. आणि कमीत कमी त्याच सेंटरवर तरी, ज्या 6 सेंटरवर ज्या 8 विद्यार्थ्यांना एका सेंटरचे आउट ऑफ मार्क कसे मिळू शकतात नीटमध्ये? आता भारत स्वतंत्र झाल्यापासून कधीच आतापर्यंत 2 मुलापेक्षा जास्त आउट ऑफ मार्क मिळाले. याच वर्षी कसे मिळाले? त्याच एका सेंटरच्या मुलांना कसे मिळाले? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. यासाठी आम्ही औरंगाबाद हायकोर्ट असेल, बॉम्बे हायकोर्ट असेल, दिल्ली हायकोर्ट, सुप्रीम कोर्टपर्यंत आम्ही भांडणार आहोत मॅडम. आम्ही सोडणार नाही, कारण हा मुलांच्या जीवनाशी भवितव्याशी प्रश्न आहे मॅडम. अगदीच सर. आणि या याचिकेचा एकंदरीत नीट परीक्षेवर काय परिणाम होऊ शकतो आणि या प्रकरणी पुढची पावलं कोणती उचलण्याचा तुमचा प्रयत्न असेल, काय सांगाल याविषयी? मी आता म्हणल्यासारखं मॅडम, याचा खूप मोठा मुलांच्या आता आज जे मागच्या वर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 582 मार्क MBBS लागायचे, यावर्षी 630-640 मार्क पडून लागतील का नाही की? कारण इकडले किती मुलं, कारण हे पेपर ह्याची व्याप्ती खूप मॅडम पेपर फोडलेली. कारण थोडंच त्या 8 मुलांनी पेपर पाहिला किंवा फक्त पटण्याच्या त्या 8-10 मुलांनी पेपर पाहिला का? नाही, त्यांनी कुठपर्यंत हा पेपर पास केला, कुठपर्यंत त्याची व्याप्ती गेली, याचा सखोल झाली पाहिजे. आम्ही तर शेवटच्या, मी आता म्हणल्यासारखं, आम्ही दिल्ली सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही हा मुद्दा लावून धरणार आहोत. तिथं आम्ही सोडणार नाहीत आम्ही. अगदीच. आता जे विद्यार्थी हा आपला कार्यक्रम पाहतायत त्यांना तुम्हाला मनापासून काय सल्ला द्यायचा आहे सर? मी मॅडम असं बोलताना असं मन, कारण मागच्या 23 वर्षापासून मी शिकवत आहे, एक विद्यार्थी म्हणून शिकवत आहे, असं मन खूप असं व्याकुळ झालं मॅडम. कारण पहिल्यांदा अशा गोष्टी, जी मुलांचं भवितव्य घडवणं असतं. कोण मोठे वाकर मॅडम मला सांगा? 2001पर्यंत मी अक्षरशः गावाकडे म्हशी ढोर राखायचो. 2001पर्यंत सुट्ट्यामध्ये शेतकऱ्याचा मुलगा आम्ही, आणि सगळी क्रांती शिक्षणामुळे होते. माणसानं फाटकी तुटकी कपडे घालावेत, उपाय झोपावं, पण शिक्षण घेतलं पाहिजे. मी सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो, आपण खचू नका. आपण फाईट करू. आपल्याला असं सहज सोडायचं नाही, कारण हे याच्यामध्ये खूप मोठी व्याप्ती आहे. आपल्याला जी TV सारखी आपल्याला हर्षाली मॅडमचा आपल्याला सपोर्ट आहे, हे सगळ्या पूर्ण टीमचा आपल्याला सपोर्ट आहे. आपण शेवटपर्यंत नाही सोडायचं. विद्यार्थी खचून जाऊ नये. आम्ही पूर्ण मीडिया, RCC आपल्यासोबत आहे. आपण फक्त विश्वास ठेवावा. नक्कीच आपण याच्यात विजय मिळवून दाखवू. रीनीट परीक्षा पुन्हा होणं गरजेचं आहे का? झाली पाहिजे का? मॅडम, रीनीट एक्झाम पुन्हा झाली पाहिजे का? हे तर मी NTA काही मेंबर नाही मॅडम, कारण ते NTA ठरवणार आहे मॅडम. पण माझं असं स्पष्ट मत आहे की याची पूर्ण ह्या पेपर जो फुटला आहे याची पूर्ण व्याप्ती किती आहे याचा पूर्ण डिटेल सखोल चौकशी झाली पाहिजे. जे 8 विद्यार्थी जे आहेत, जे 8 विद्यार्थी एका सेंटरच्या आउट ऑफ मार्क येतात, त्याची व्याप्ती पाहिली पाहिजे. हा त्यांनी पेपर कुठेपर्यंत पोहोचवला होता, किती मुलांना हा पेपर पोहोचला होता, कोणकोणत्या स्टेटमध्ये गेला होता, त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. आणि कमीत कमी त्या सेंटरवर तरी जिथं गोंधळ झाला आहे, NTA ज्या दिवशी निकाल झाला त्या दिवशी फक्त सांगतं एका सेंटरला, कोणतं सेंटर, सवाई माधवपूर या सेंटरला फक्त आमच्याकडे पेपर लेट झाला. आणि आज NTA सांगतंय की जवळपास 16 सेंटर आम्ही पेपर लेट दिला होता. NTA सांगतात त्याच्या वेबसाईटवर. म्हणजे कमीत कमी या 16 सेंटरवर तरी तुम्ही रीनीट घ्यायला पाहिजे. की ज्या ठिकाणी गोंधळ झाला आहे, ज्या पटना, बिहार, जी मुलं जिथे पेपर फोडले स्वतः सांगतात, राजस्थानमधले मुलं सांगतात की पेपर फुटला होता, जे मुलं आज त्यांच्यावर FIR दाखल आहे, कमीत कमी त्या तरी सेंटरवर रीनीट घ्यायला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे.
अगदीच. आणि या नीट परीक्षेच्या निकालावरून एकंदरीतच विद्यार्थ्यांमध्ये काय असंतोष आहे याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल? मॅडम, ही एक्झाम जीवन मरणाची एक्झाम मॅडम. ह्याच्यामुळे खूप एक फॅमिली उभारत असते. ही साधी एक्झाम नाहीये. कारण खूप मुलं पाहिलेत मी की जे मुलं अक्षरशः म्हणजे आमच्याकडे पालक म्हणायचे, सर मी स्वतःला विकून लेकराला शिकवायला लागलोय. आज अशा पालकांच्या घरी मोठा प्रखर प्रकाश करणारी एक्झाम आहे. ही साधी एक्झाम नाही. कारण एवढं सगळं भारत देश, पूर्ण महाराष्ट्र या एक्झाम पाहतोय. आणि ते म्हणतात ग्रेस दिला. 1563 मुलांना ग्रेस, हे म्हणजे पचन गोष्टी होत नाहीत. आणि मला ठीक, मला मान्य महाराष्ट्रात एकाही मुलाला ग्रेस नाहीये. आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे सेंटर मुलांना पेपर उशिरा मिळालाय. मुलं आता आम्हाला सांगत आहेत. एनटीएने पहिलेच आम्हाला सांगायला पाहिजे होतं की त्याच्या प्रोसेसमध्ये जर लेट झाला, आम्ही तुम्हाला 1 मिनिटाला 4 गुण देऊत. मग आमची महाराष्ट्रातली मुलं पण फाईट केले असते की मलाही पेपर उशिरा मिळालाय, माझं बी कॅमेऱ्यामध्ये चेक करा. आम्हाला तसं काही माहीतच नाही आम्हाला या गोष्टी. आणि मला सांगा, जो पहिल्या बेंचवर मुलगा असतो त्याला पहिल्यांदा पेपर मिळतो आणि एक्झामिनर काय करतात, त्याचा पेपर पूर्ण क्लासला दाखवत असतात की या पद्धतीने तुम्ही फिलअप करा, हे करा. मग त्या मुलाचा 2 ते 3 मिनिट वाया गेले. आणि पेपर जवळ आपण कलेक्ट करत असतो त्यावेळेस सुद्धा पहिल्या मुलाचाच पेपर आधी कलेक्ट केला जातो. शेवटच्या मुलापर्यंत जाईपर्यंत विद्यार्थी 2 ते 3 त्या टीचर लागतात. मग मॅडम याचे 5 ते 6 मिनिटाचे वाया गेले. मग तुम्ही याला 6 मिनिट गेले, 6 × 24 24 मार्क, त्यालाही बोनस देणार का पहिल्या बेंचवर बसणाऱ्या मुलाला? मग ही ग्रेस सिस्टीम मला मान्य नाही. हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकाही मुलाला का ग्रेस मिळत नाही? महाराष्ट्रात खूप सारे सेंटर आहेत. आमच्या उदगीरला काही मुलं मला सांगत आहेत. आता एक मुलगा आपल्या चॅनलवर तो सांगत होता की एक मुलगा की मला 40 मिनिट पेपर मला मिळाला उशिरा आणि मला एकही ग्रेस मार्क मिळालेला नाहीये. मग ह्या सगळ्या मुलांना कारण माहितच नव्हतं विद्यार्थ्यांना त्याच्या पासून नसल्यामुळं. मला वाटतं याही विद्यार्थ्यांना मग ग्रेस देणार का तुम्ही? ते ग्रेस सिस्टीम 100% चुकीची आहे. अगदीच. आणि सर, ज्या तळमळीने तुम्ही यावर याचिका दाखल केली किंवा प्रयत्न करतात, अर्थातच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले विद्यार्थी पण जागरूक होतीलच, पण पुन्हा अशा गोष्टी घडू नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो किंवा त्याबद्दल काय तुम्ही मॅडम? हर्षाली मॅडम, मी तुम्हाला खरं सांगू इच्छितो या ठिकाणी की दरवर्षी एनटीए असे काही ना कुठे पेपर फुटीचे प्रकरण व्हायला लागलेत वन नेशन वन एक्झाममुळं. दरवर्षी खरंच एनटीए एक्झाम घेण्याचं सक्षम आहे का यासाठी कमिटी नेमून मला वाटते चौकशी करायला पाहिजे, कमिटी नेमून पाहिलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि आमच्या महाराष्ट्रात 18 वर्ष सीईटी एक्झाम झाली, एकही पेपर फुटला नाही. जर एनटीए सक्षम नसेल तर प्रत्येक स्टेटला त्यांची पुरी जसं मेडिकल एक्झाम प्रत्येक स्टेटची सेपरेट असायची तसं का देण्यात येऊ नये? मग जर तुम्ही पेपर फोडणार असाल आणि हे सगळे पेपर फुटे आमच्या बोकांडी येऊन बसणार, आमच्यापेक्षा चांगले एम्स कॉल लागणार. आज अशी अवस्था आहे की महाराष्ट्रातला 1-2 विद्यार्थी पण बोटावर मोजणे इतके विद्यार्थी एम्स लागणार नाहीत मॅडम या पेपर फुटीमुळे. कारण सगळे पेपर फुटे तिथे लागत आहेत. आज 67 विद्यार्थी आहेत. 67 विद्यार्थी. एम्स दिल्लीला किती जागा आहेत? जर आपण ओपनच्या धरले तर 46 जागा आहे. ज्या विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण आहेत त्याही मुलांना एम्स दिल्ली मिळणार नाही. म्हणजे याची समजून घ्या. म्हणजे आता ह्याच्या 720 पेक्षा तर मुलं जास्त गुण घेऊ शकत नाही आउट ऑफ पेक्षा, त्याही मुलांना मिळणार नाही. तर मग ह्याचं कुठेतरी क्रायटेरिया असायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि खूप जीवनमानाची एक्झाम आहे. मुलांनी खचून न जाता फाईट करू आपण, एवढंच मला सांगू इच्छितो. तर सर, आपण बघतोय की त्या आजचा आपला एवढ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही एवढं मार्गदर्शन करताय. अर्थात विद्यार्थी आपला हा कार्यक्रम बघत असतीलच, पण ज्यांना MBBS आणि ह्या क्षेत्रात करिअर करायचं आहे आणि या पूर्ण प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला त्यांना काय टिप्स द्यायचे आहेत किंवा मार्गदर्शन करायचं आहे जेणेकरून पुढच्या वर्षी जेव्हा त्यांना हे करायचं असेल त्यांना अशा प्रॉब्लेम्सना बळी पडू नये, ते असे प्रॉब्लेम्स फेस करू नयेत यासाठी? हर्षाली मॅडम, आता आमच्या अशा व्हेन्स सगळे ब्लॉक झाल्यासारखं वाटतं लिटरली तुम्हाला सांगतो. कारण हे एक्झाम एका दिवसाची नसतो. ज्यावेळेस बाळ जन्मत आहे त्यावेळेस आईवडील हातात घेऊन स्वप्न बघतात की मी माझ्या परिस्थितीमुळं माझ्या भैयाला दिदीला, माझ्या परिस्थिती मी शिकू शकलो नाही, मी माझ्या भैयाला दिदीला मी काही कमी पडू देणार नाही. ही पालकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी एक्झाम असते, एक फॅमिलीची एक्झाम असते. आणि अक्षरशः पालक याची प्रिपरेशन 10वी झाल्या 2-2, 3-3, 4-4 वर्ष मुलं अभ्यास करून एक्झाम देत असतात. आणि म्हणजे अशा पेपर फुटीमुळं असे जे डुप्लिकेट विद्यार्थी जर असे रँक घेत असतील, एम्सला ॲडमिशन घेणार असतील, जेन्युइन विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होतो. हां, आणि हुशार विद्यार्थ्यांचा खूप मोठा परिणाम होतो, त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. खूप सारे विद्यार्थी भेटायला लागलेत, मलाही वेळ काय मिळाला, मलाही ग्रेस मार्क द्या. एका सेंटरच्या 8 मुलाला कशा आउट ऑफ मार्क, 1563 मार्काला ग्रेस कसं काय? मला वाटतं एनटीएवर खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्याच्यावर नक्कीच एवढं आपल्या या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, खचू नका,
परत अभ्यासाला लागा, बाउन्स बॅक. कुठल्याही डेव्हलपिंग कंट्रीचा जर आपण बारकाईने अभ्यास केला, कुठलाही देश कधी घडत असतो, जर एज्युकेशन, तर मला वाटतं शिक्षणच घेतलं पाहिजे. शिक्षणाशिवाय जीवनात प्रगती अशक्य आहे. आपण फाईट करू. आपण काय कुठलं म्हणजे इथं आपल्यासोबत एवढं सगळं मीडिया आपल्यासोबत आहे, एवढे सगळे सपोर्ट करतात. आपण खचून जाऊ नये, आपण परत अभ्यास करावा, एवढंच मी सांगू इच्छितो. अगदीच सर, तुम्ही एवढे प्रयत्न करतायत, अगदीच तुम्हाला यश मिळेल याची खात्री आहे. तुम्ही या ठिकाणी आला, या विषयावर चर्चा केली, मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू मॅडम. नमस्ते. तर प्रेक्षकांनो, दरवर्षी यांच्या क्लासेसमधून 1500 पेक्षा जास्त विद्यार्थी MBBSला प्रवेश घेतात आणि 1000 पेक्षा जास्त इंजिनियर्स होतात. आणि एकंदरीतच आपण बघितलं की प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सर जी धडपड करतायत, आपण सर्वजण अपेक्षा करूया की त्यांना नक्कीच यश मिळो. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.